नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही सरपंच असाल, उपसरपंच असाल आणि ग्रामपंचायतीचे सदस्य असाल किंवा पंचायत समितीचे सदस्य असाल, नगर परिषदेचे नगरसेवक असाल, तर अशा लोकांसाठी 2025 मध्ये जात वैधता प्रमाणपत्र सबमिट करण्यासाठी जी काही मुदतवाढ नियम आहे तो करण्यात आला. या संदर्भातले नियम हे कसे आणि कोणत्या परिस्थितीत तुम्हाला लागू होऊ शकतील, तसेच तुम्ही जर आजपर्यंत कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट संबंधित विभागाकडे जमा केलं नसेल तर अशा परिस्थितीत देखील तुम्हाला अपात्र करता येणार नाही. या संदर्भातली उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, बऱ्याच लोकांना हे माहीत असेल की जे राखीव उमेदवार असतात त्यांनी ज्या राखीव जागेसाठी मतदान केलं असेल, ज्या राखीव जागेसाठी त्यांनी निवडणूक लढवली असेल, तर अशा राखीव जागेतील उमेदवारांना 12 महिन्याच्या आत ग्रामपंचायत कायद्यानुसार त्यांच्याकडे असलेलं जातीचं सर्टिफिकेट किंवा जात वैधता प्रमाणपत्र हे 12 महिन्यात सबमिट करावं लागतं. परंतु जर निवडणूक लढवत असताना तुमच्याकडे जर ते प्रमाणपत्र नसेल तर अशा वेळेस तुम्ही नॉमिनेशन केल्याची जी काही पोचपावती असते ती दाखल करून तुम्ही नॉमिनेशन करू शकतात आणि निवडणूक लढू शकतात. परंतु निवडणूक जिंकून आल्यानंतर तुम्हाला 12 महिन्याच्या आत तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र हे तुम्हाला संबंधित तहसील कार्यालयामध्ये जमा करणे बंधनकारक असते. आता मित्रांनो, 2025 मध्ये कोरोनाचा पिरियड आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून 2025 मध्ये महाराष्ट्र शासनाने जातीचे प्रमाणपत्र सबमिट करण्यासाठी मुदतवाढ नियम 2025 हा कायदा तयार केला. हा कायदा कोणाला लागू होता की ज्या लोकांनी अर्ज हे स्क्रुटिनी कमिटीकडे केले असतील आणि ज्यांचे अर्ज हे पेंडिंग असतील किंवा ज्यांच्याकडे पोचपावत्या असतील, तसेच ज्या लोकांचे अर्ज हे निकाली झाले असतील, तर अशा लोकांना या कायद्याचा फायदा हा मिळू शकतो. अशा स्वरूपाचं एक प्रकरण महाराष्ट्रामध्ये झालं. त्या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी होती, 2022 मध्ये त्यांची निवडणूक झाली. 1 ऑगस्ट 2022 नंतर त्यांची निवडणूक झाली आणि त्यानंतर ते निवडून आल्यानंतर त्यांना 12 महिन्याची जी काही कायद्यामध्ये मुदत दिलेली होती ग्रामपंचायत कायद्यामध्ये, त्यांचं जातीचं प्रमाणपत्र सादर करण्यासाठी किंवा जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी, तर त्यांनी ते वेळेत सादर केलं नाही. परंतु त्यांनी एक गोष्ट केली होती की 2023 मध्ये त्यांना जे प्रमाणपत्र हे मिळालेलं होतं, जात वैधता प्रमाणपत्र, ते प्राप्त झाल्यानंतर त्यांनी तहसील कार्यालयामध्ये देखील ते जमा केले होतं. परंतु त्याच्याकडे त्या जमा केल्याची पोच उपलब्ध नव्हती आणि याचा गैरफायदा घेऊन संबंधित अर्जदाराने त्यांच्या विरुद्ध किंवा त्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत अधिनियम 10(1)(अ) या कलमानुसार त्यांना अपात्र करण्यासाठी अर्ज दाखल केला. परंतु तो अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्या गोष्टींचं अवलोकन केल्यानंतर त्या उमेदवाराला सदस्य पदावरून अपात्र केलं आणि अपात्र केल्यानंतर तो व्यक्ती मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेला. मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेल्यानंतर सदरचे प्रकरण हे कोल्हापूर सर्किट बेंच यांच्याकडे वर्ग करण्यात आलं आणि कोल्हापूर सर्किट बेंच यांच्याकडे जेव्हा ते प्रकरण आलं त्यावेळेस न्यायालयासमोर 2 प्रश्न होते की यांच्याकडे जातीचं प्रमाणपत्र आहे परंतु यांनी ते मुदतीत सबमिट केलं नाही. परंतु अर्जदाराचं म्हणणं असं होतं की आम्ही ते प्रमाणपत्र हे सबमिट केलं आहे परंतु त्याची आमच्याकडे पोच नाही. तर अशा परिस्थितीत विरोधक किंवा विरोधकांचे जे काही वकील होते त्यांनी असा बचाव घेतला की 2025चा हा नियम या 2 कारणांसाठी लागू होतो की ज्यांचे अर्ज हे प्रलंबित असतील त्यांना आणि ज्यांनी ते सबमिट केले नसतील त्यांना, ज्यांनी ते अर्ज केले असतील त्यांना आणि ज्यांचे अर्ज हे निकाली झाले असतील परंतु त्यांनी जर ते सबमिट केलं नसेल तर मात्र अशा परिस्थितीत त्यांना अपात्र करता येतं. आणि हाच युक्तिवाद कोल्हापूर सर्किट बेंच यांनी फेटाळला आणि त्यांनी असं सांगितलं
की 2025चा जो काय नियम आहे तो नियम असा आहे की ज्या ग्रामपंचायतीची निवडणूक ही ऑगस्ट 2022 नंतर झालेली असेल आणि त्या लोकांनी जर स्क्रुटिनी कमिटीकडे अर्ज केले असतील आणि स्क्रुटिनी कमिटीकडे अर्ज केल्यानंतर जर त्यांना प्रमाणपत्र दिलं असेल आणि त्यांच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर ते केव्हाही ते सर्टिफिकेट जेव्हा ते तक्रार झाली असेल तेव्हा देखील सादर करू शकतात. म्हणजे 12 महिन्याची जी काही मुदत होती तर ती 2023च्या नंतर लागू होईल, त्याच्या पुढे लागू होणार नाही. अशा स्वरूपाचं महत्वपूर्ण जजमेंट या प्रकरणामध्ये दिलं. आणि या कोल्हापूर सर्किट बेंचच्या निर्णयानुसार ज्या सदस्याला अपात्र करण्यात आलं होतं त्या सदस्याला त्याचं पद हे पुन्हा पुनर्स्थापित करता आलं. तर मित्रांनो, तुमच्या बाबतीत देखील अशी काही परिस्थिती झाली असेल तर या जजमेंटचा त्या लोकांना फार मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. हे जजमेंट आहे मुंबई उच्च न्यायालयाचं कोल्हापूर सर्किट बेंच यांनी दिलेलं जजमेंट आहे. या जजमेंटचा फायदा हा अशाच लोकांना होईल की ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्या ऑगस्ट 2022 नंतर झालेल्या असतील आणि त्यांनी जर अद्याप पावेतो कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सबमिट केलं नसेल तर त्यांना या नियमाचा फायदा हा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि त्यांचं पद देखील या नियमामुळे वाचू शकतं. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुमचे जे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशक्त सल्ला देखील घेऊ शकता. धन्यवाद.